हॅलो. हां सर, तुमचा मला सकाळी कॉल आलेला ना? हा, इंजिनिअरिंगची ऍडमिशन रिगार्डिंग केलं का? बोला. हो सर. हां सर, ऐका ना, मी पॅरेंट्सला बोललो, पण त्यांना विश्वासच नाही बसत आहे की म्हणजे माझे पण 99% वगैरे येऊ शकतात का वगैरे. तर तुला ऑफिस कुठलं जवळपर्यंत, पुणे की मुंबई? मुंबईचं ना सर. बघा, तुला मुंबईमध्ये आपलं ऑफिस आहे. तुला जर करायचं असेल तर आपल्या ऑफिसमध्ये व्हिजिट करू शकतो तू. त्यांचं लास्ट इयर केलंय का काय सर? आम्ही काम? त्यांचं आम्ही लास्ट इयर काम केलं आहे का? हां हां. त्यांचा मी तुला रेफरन्स देऊ शकतो. ते मुलं शिकत आहेत VGTI मध्ये आणि त्यानंतर COEP PICT मध्ये. हां हां. ठीक आहे. सर तुला तुम्ही आधी काय आज सर तुम्ही मम्मीसोबत एकदा बोलू शकता का? चालते ना त्या. हां हां, एक सेकंड. हां मम्मी, हे तर. हॅलो हॅलो. हा मॅम, बोला. हां सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो हो मॅम, MSc CET एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला हां. ते कॉलेज हवा असेल ना, तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, हं. त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो. सो आपण नाही का, आपले काही सेंटर असतात, एक्झाम सेंटर, त्या हां. एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. हां. तर आपण तुम्हाला बॅक सपोर्ट करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम. हा, पण हे कसं शक्य होईल सर? बघा, तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे मॅम. हां. हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, हां. त्यानंतर पे करायचे आहे. हां. असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेत आहे 1-2 रुपया. तसं अच्छा. आपलं ऑफिस पण आहे, ज्यांचं मी लास्ट इयर काम केलं आणि यावर्षी करत आहे. तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे, म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला, की ज्यांचं मी काम केलं लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे. अच्छा. हा, असं नाहीये की म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतोय किंवा काही करताय, बट सेंटर जे असतील आमच्या कसे करायचे पण? कसं करायचं बघा, ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल. हां. कोणी दुसरं नाही येणार. स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि हां. आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम. सर्व ऑफिस गोष्टी मी कुठे? फोनवर वगैरे नाही सांगू शकत तुम्हाला. प्रोसेस काय आहे सर? हा, हीच प्रोसेस सांगितली की आज लास्ट डेट आहे. आज तुम्हाला आमच्या थ्रू फॉर्म फिलअप करावं लागेल हां. आणि मग तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. मी जे सेंटर सांगितलं ते टाकावं लागतील. कुठं नाही, आणि कुठे आहे तुमचं ऑफिस? ऑफिस ना मुंबईमध्येच आहे, ठाण्याला. अच्छा. ठाण्याला कुठे? मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे शेअर करतो ना मॅम, जर यायचं असेल तुम्हाला तर. हो. आणि सर ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? मॅम बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं VGTI, PICT आणि COEP ना, हां. सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. नाही, कमी याच्यामध्ये. मॅम होईल निगोशिएबल, बट तुम्हाला माहिती की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल तर हां. तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं. तुम्हाला माहिती की तुम्हाला बजेट जास्त लागेल CSE साठी. आणि कधी कधी काय होतं की CSE ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला, जी ब्रँच हवी आहे ती. मॅनेजमेंटची फी जास्त असते. तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेज मध्ये जातं 4 इयर्स साठी. सो आपण तुम्हाला तेच कॉलेज गव्हर्नमेंट मध्ये करून देत आहे. आणि तुमचं जर महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल असेल ना मॅम, सो तुम्हाला फीजही म्हणजे स्कॉलरशिप वगैरे रिटर्न मिळून जाईल. हो, ते आहे गव्हर्नमेंटला सर, फीजही पण कमी सर असते. आम्ही मिडल क्लासचे लोक आहेत, अच्छा अच्छा. तर थोडं तुम्ही कितपर्यंत पे करू शकता मला सांगाल का? म्हणजे त्यानुसार मला कळेल मग तुम्हाला. ऑफिसला आल्यावर म्हणजे समोरासमोर बोललं तर माणूस डिस्कस करू शकतं ना. हो बरोबर आहे मॅम. नाही म्हणजे असं जरी सांगितलं ना की म्हणजे तुम्ही मला एक अंदाज सांगितला की मी इथपर्यंत पे करू शकते, सो मी तुम्हाला फोनवर सांगू शकतो ना की मी मॅम इथपर्यंत करू शकेल. मी माझंही थोडंफार निगोशिएबल करेन, बट मला तुमचं बजेट कळायला पाहिजे ना. मला पण जरा त्याच्या पप्पांना वगैरे विचारावं लागेल. त्या चालतं ना, एकदा त्यांच्याशी बोला तुम्ही, काही अडचण नाही. एकदा डिस्कस करा. जर थोडं आपलं बजेट मॅच होत असेल तर आपण काय करू, फॉर्म फिलअप करून ठेवूया आणि मग नंतर तुम्ही ऑफिसला या. बिकॉज आज लास्ट डेट आहे, थोडंसं रिस्क घ्यायला पण नको मॅम. हो, प्रोसेस बघूया आपण. ठीक आहे ठीक आहे. एकदा काय करा, तुम्ही डिस्कस करा वैयक्तिक, ठीक आहे. हां. आणि मला सांगा मॅम ना की तुम्हाला कुठलं कॉलेज हवंय आणि काय हवंय, ठीक आहे. हो तुमचं हो बजेट काय वगैरे. हो. ओके ओके, ठीक आहे, ओके. चालतंय. थँक्यू सर. ओके, थँक्यू.